मनगट सक्षमीकरणासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यकच. अण्णासाहेब बळवंतराव. मनगट सक्षमीकरण क्रीडा स्पर्धा आवश्यक असल्याचे दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी आज कोळबांद्रे येथे जिल्हा परिषद शाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धेतील बक्षीस वितरण प्रसंगी मत व्यक्त केले. प्रारंभिक क्रीडाज्योतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर दिवसभर सांघिक आणि वैयक्तिक अशा मुलामुलींसाठी कबड्डी, खो खो, लंगडी अशा सांघिक तर धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी, गोळाफेक आदी स्पर्धा कोळबांद्रे कुंभारवाडीच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी शाळा छोटी असूनही नेटके नियोजन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक मंगेश कडवईकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. माणसाचे मन मोठे असेल आणि सकारात्मक विचार असतील तर कोणतेही काम सहज शक्य होते, असेही बळवंतराव यांनी कडवईकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. तर जिंकणाऱ्या एवढाच हरणाराही महत्त्वाचा असतो. आज ज्यांना अपयश आले त्यांनी खचून न जाता जोमाने प्रयत्न करावेत. बौद्धिक ज्ञानासह शरीर सुदृढतेसाठी खेळ व्यायाम महत्त्वाचे असून सर्वांनी नियमित व्यायाम केला पाहिजे, असे गावतळे प्रभाग विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी यावेळी सांगितले. नूतन केंद्र प्रमुख संजय जंगम यांनी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कडवईकर आणि शाळा व्यवस्थापन समितीसह कुंभारवाडीतील ग्रामस्थांना धन्यवाद दिले. सांघिक स्पर्धेत कोळबांद्रे क्रमांक 1 शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर वैयक्तिक प्रकारात सर्व शाळांना यशस्वी कामगिरी करता आली. क्रीडा स्पर्धेचे नियोजित अध्यक्ष गावचे सरपंच रघुनाथ गुरव, ग्रामाध्यक्ष कृष्णा बेर्डे, व्यवस्थापन अध्यक्ष प्रदीप पादड, वाडीतील अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन शिवाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र कलमकर यांनी तर आभार प्रदर्शन साखोळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली. शॉर्ट मध्ये नाव सांगायचं, एकच नाव. परत एकदा सूचना आहे, विद्यार्थी आणि संबंधित शाळेचे शिक्षक आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. ए मागे, ए रुद्रा, रुद्रा, ए रुद्रा, अरे रुद्रा, ए अरे घ्या घ्या घ्या, ए चल 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 चल.